वडकीचं हिंद केसरी मैदान मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहित आहे की बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्या जोडीला होती शिरसोडीकरांची रायफलची जबरदस्त धडाडली आणि हिंद केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावावर करून घेतला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की मथुर ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये धुमाकूळ करतो. नुकतंच श्रीनाथ केसरी मैदानात सुद्धा त्यानं आपलं वर्चस्व राखलं होतं. असाच मथुर आपल्याला या शर्यतीत सुद्धा तेवढ्याच ताकदीच्या पायऱ्यामध्ये दिसणार आहे आणि तो पायरा म्हणजे टॉप क्लास असणार आहे. तो म्हणजे चिमण्या. यस, आता कळंबीकरांचा चिमण्या म्हणून ओळखला जातो शाकीर भाई यांचा चिमण्या आपल्याला यावेळी दिसणार आहे. मथुर संगती लगा 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 नाथखुळा आणि गणपतपुळा म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण की मथुर बिंदूर शर्यतीचा बेताज बादशाह आणि तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच रागाचा तेवढ्याच जोमाचा बैल म्हणजे चिमण्या. मथुर संगती आहे म्हटल्यावर नाथखुळा होणार आहे. नाथखुळा म्हणजे तुमागोळ होणार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार आहे, कारण जबरदस्त पायरा झालेला आहे मथुर आणि चिमण्या. जवळपास 100% हा पायरा फिक्स आहे असं म्हटलं जाते सूत्राकडून युट्यूब चॅनलकडून. त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे, एक नंबर होणार आहे खऱ्या अर्थानं आणि मैदान सुद्धा गाजवणार आहे. जोडीयात काही वाद नाही मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आता नुकतंच जे श्रीनाथ केसरीचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरवर येऊन पश्चिम महाराष्ट्रात दणानून सोडणारा लखन. खऱ्या अर्थानं लखन जेव्हा जेव्हा या मैदान येतो तीन फेऱ्या शर्यतीमध्ये तो नादच करतो आणि आता सुद्धा तो नाद करायला पुन्हा एकदा तयार झाला आहे. श्रीनाथ केसरीचं मैदान त्यानं सर्जा संगती गाजवलं आणि फॉर्च्युनरचा मानकरी ठरला. पुन्हा एकदा तो वडकीचा हिंद केसरीचा मान बळवण्यासाठी घेण्यासाठी सज्ज झालाय आणि त्याच्या जोडीला ह्या वेळी आहे ताकदीचाच बैल, तो म्हणजे शेवळ्याबांचा पाखऱ्या. खऱ्या अर्थानं शेवळ्यांचा पाखऱ्याला सुद्धा असल्या ताकदीच्या बैलाची जर साथ मिळाली तर नाथखुळा आणि निकाल चांगलाच भेटणार यात काही वाद नाही मित्रांनो. म्हणजे लखन आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या या पायऱ्याबद्दल सुद्धा बरीचशी चर्चा आहे आणि जवळपास हा पायरा सुद्धा फिक्स असू शकतो. आणि जर हा पायरा फिक्स आहे तर मग काय एक नंबर काम होणार आहे. एक नंबर म्हणजे जेवढ्या ताकदीनं मथुर चिमण्या तेवढ्याच ताकदीनं लखन आणि पाखऱ्या सुद्धा पळताना आपल्याला दिसेल. त्यानंतर मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रातील यंग ब्रिगेड आहे, जी यंग ब्रिगेड म्हणून ओळखलं जातं आणि यंग ब्रिगेड म्हणलं की ती दोनच नावं समोर येतात, ती म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या. म्हणजे ही यंग ब्रिगेड असं आहे की एका जोत्यात आलं तर निकाल पक्का आणि दुसऱ्या जरी जोत्यात असलं तरी निकालासाठी एकदम धुमाकूळच करतात. असा घोटकरांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला यावेळी या मैदानामध्ये 100% एकत्र दिसणार आहे. तशी 100% चर्चा जर असली, जर चर्चा रंगली तर ह्या यंग ब्रिगेडला रोखणं खूप गरजेचं आहे, कारण ही यंग ब्रिगेड काय एकदा मैदानात सुटली की जर का त्यांना कुठली म्हणजे फॉल बिल जर गाडी झाली नाही तर निकाल त्यांचाच असतो. हे आपण श्रीनाथ केसरीमध्ये पण बघितले की गाडी जर फॉल नव्हती होत तर निकाल त्यांचाच होता, असं आपल्याला माहितच आहे. नक्कीच गोडच्या सर्जाला आणि चिक्याला जबराट स्पीड लागतं हे तुम्हालाही माहिती आहे. मी तुम्हाला सांगा, गोड सर्जा आणि चिक्या जेव्हा होते त्याला तुम्हाला पण माहिती आहे गाडी कशी पळाली ती. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे लाडके रणजित निंबाळकर सर असतील, त्यांचा सर्जा वेगाचा शेवट सर्जा ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा असं म्हटलं जाते की सासवडकरांचा जो बादल आहे आणि मार्गरचं वादळ आहे या दोन पैऱ्यापैकी एका जागी पळू शकतो असं चर्चा आहे. म्हणजे जास्त करून सासवडच्या बादलची चर्चा आहेच आहे. नक्कीच सर्जाचा आपण वेग बघितलाय मागच्या वेळी सेमीमध्ये 1.5 किलोमीटर पळून येऊन पुन्हा सेमी काढून फायनलला बाजी मारणं म्हणजे तो फक्त सर्जा आणि वेगाचा शेवटच करू शकतो. बैलाची तेवढ्या ताकदीची साथ राहिली, पैऱ्याची साथ राहिली तर मग सर्जालाही रोखणं अवघड होतं, कारण म्हणूनच त्याला निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट म्हटलं जातं आणि तो आजपर्यंत वेगाचा शेवट म्हणूनच फेमस आहे आणि शेवटपर्यंत वेगाचा शेवटच राहणार आहे आणि शेवट करूनच सोडणार आहे तो. नक्की सर्जाला सुद्धा या बैलांसाठी भरपूर शुभेच्छा. वादळ सोबत असो किंवा मग बादल सोबत असो, नक्कीच हा पायरा सुद्धा टॉप क्लास झालेला आहे. त्यानंतर मुंबईमधला एक टॉप बैल ज्याचा आपण ओळखतो की बिनजोडला सुद्धा तेवढ्याच ताकदीने बोलतो आणि 3 फेऱ्यामध्ये पण तो तेवढ्याच ताकदीने असतो, म्हणजे भुंगा आणि मेहरबान ही जोडी आपल्याला दिसू शकते अशी सुद्धा चर्चा रंगायला लागली आहे. त्यानंतर रणजित सरांच्याच नावावर एक पहिली गाडी असायची साई आणि सुंदरची. हा पायरा घरचा संतोष तोडकर सरांचा जो घरचा साजा आहे हा पळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. सुंदर 8500 आणि सर्जा हा आपला साई हा पायरा आपल्याला घरचा साज एकत्र पळताना दिसू शकतो, त्यांची सुद्धा मजा. त्यानंतर मित्रांनो, मोर्शिद धुमाळ यांचा साम्राज्य तो आपल्याला महाराज सोबत पळताना दिसेल. त्यांचीच नवीन खरेदी महाराज आहे, त्यांच्या सोबत दिसण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे यामध्ये दुसरा ऑप्शन विराट असू शकतो किंवा मग अजूनही काही असू शकतो. त्यानंतर मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रातील ज्याला आपण देव असून म्हणतो असा द्वादशम हिंद केसरी बकासूर, बक्या भाई, बक्या डॉन, खऱ्या अर्थाने जेवढी नावं घेऊन तेवढी कमी आहेत आणि प्रत्येकाला तुरता लागलेली असते बक्याचा पायरा जाणून घेण्याची. जवळपास असं म्हटलं जातं की पंढरीशेठ फडके यांचा सर्जा 10 सरकार आहे, 10 सरकार आहे, तो आपल्याला या मैदानामध्ये आपल्याला बकासूर संगती पळताना दिसू शकतो का. कारण ही त्याला तसंच आहे की सर्जाला आजच्या तारखेला टॉप स्पीड आहे. म्हणजे यंग ब्रिगेड मधलं तरणं बाण आणि रागाचं खोंड कुठलं तर सर्जा म्हटलं जातं आणि असा सर्जा जर बक्याच्या जोडीला लागला तर नाथखोळाच होणार आहे. म्हणजे अजून जवळपास हा पायरा निश्चित झाला असं काही लोक म्हणतायत. काही लोकांचं तळ्यात मळ्यात चाललंय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बक्याचा पायरा म्हणजे धप्पाच असतो, पण शक्यतो धप्पा नसावा. सर्जा 10 सारखा बैल जर ताकदीला लागला तर नक्कीच नाथखोळा आणि गणपतपुळा आणि वडकीचा हिंद केसरीचा गुलाब स्वतःच्या नाव करून घ्यायला कमी पडणार नाहीत असं म्हटलं तर ठरणार नाही. नक्कीच अजूनही बरेचसे पैरे आहेत ज्याबद्दल
त्याबद्दल चर्चा चालू होती, संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील. आपण त्या संदर्भात जर कळाला लवकर तर आपण व्हिडिओ करूया. पण आतापर्यंत जे पैरे झाले ते तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्यापर्यंत कुठले फिक्स पैरे आलेत का ते पण कमेंट करून नक्की सांगा. मथुर आणि चिमण्या, लखन आणि शेवळ्याबांचा पाखऱ्या, गोटचा सर्जा आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या, सर्जा 8500 वेगाचा शेवट आणि त्याच्या सोबत सासवडचं वादळ किंवा मानघरचं वादळ, सासवडचं बादल किंवा मानघरचं वादळ, त्यानंतर भुंगा आणि मेहरबान, साई आणि सुंदर हा घरचा साथ संतोष तोडकरांचा, साम्राज्य सोबत महाराज किंवा विराट बघायला भेटू शकतो आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बकॅडॉन सोबत आपल्याला मिळू शकतो सर्जा 1010 किंवा एखादा ऑप्शन तुमच्यापर्यंत जरी पोहोचला असेल कानाकोपऱ्यातनं तर तोही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा खेळ पहिल्यांचा आणि काय ते सांगा आणि कोण होईल वडकीच्या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा आणि हिंद केसरीचा मान खरेदी कमेंट नक्की करा. तोपर्यंत राम राम.